नमस्कार. आज आषाढी एकादशी. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. टाळ मृदुंगाचा नाद, मुखी हरिनाम आणि मनात विठ्ठलावरील अढळ श्रद्धा. हे दृश्य पाहिलं की एक प्रश्न मनात येतो, देवाशी आपलं नातं नेमकं कसं असावं? अनेक संतांनी आपल्याला शिकवलं आहे की देवाशी जोडण्यासाठी मोठमोठे विधी किंवा दिखाऊपणा आवश्यक नसतो. एक निर्मळ मन, एक प्रामाणिक प्रार्थना आणि प्रेमाने घेतलेलं त्याचं नाम, हेही तितकंच मौल्यवान असतं. आपण देवाकडे आपल्या इच्छा, आपल्या अडचणी आणि आपल्या प्रार्थना घेऊन जातो आणि ते स्वाभाविकही आहे. पण कधीकधी काही क्षण फक्त शांतपणे देवासमोर बसून त्याचे आभार मानणंही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असं नाही, पण अनेकदा योग्य वेळी आणि योग्य त्या मार्गाने आपल्या आयुष्यात ते उमलतं. विठ्ठलाची भक्ती आपल्याला फक्त दर्शनाचा आनंद देत नाही, ती आपल्याला नम्रता शिकवते, सेवा शिकवते आणि प्रत्येक माणसात देवाचं रूप पाहण्याची दृष्टी देते. म्हणून या आषाढी एकादशीला फक्त हात जोडू नका, मनही जोडा, नामस्मरण करा, कृतज्ञ राहा आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कर्मातून विठ्ठलाला वंदन करा.